Hello friend, myself Dr. Avtade MM, Assistant Professor from Spheric College of Engineering, Pandharpur. Today we are going to discuss the topic coordination chemistry. Then what is meant by bond? If two electron is present, then bond is formed between the two atoms. For formation of the any bond, two electron is required. If two electron required for formation of bond is given by only one metal, then it is known as a coordinate bond. केमिस्ट्रीमध्ये कोणताही बॉन्ड तयार करायचा असेल तर त्याला दोन इलेक्ट्रॉन लागत असतात त्या ॲटम्सच्या मध्ये. जर दोन्ही इलेक्ट्रॉन जर एकाच ॲटम कडून दिले जात असतील, बॉन्ड तयार करण्यासाठी लागणारे दोन्ही इलेक्ट्रॉन जर एकाच ॲटम कडून दिले जात असतील तर त्याला म्हणायचं कोऑर्डिनेट बॉन्ड. म्हणजेच काय, both electron is given by only one atom, then it is known as a coordinate bond. Definition बघा, this is a special type of the bond in which both shared electron is contributed or given by one atom only. ह्या दोन ॲटम आहेत, ऍक्च्युली एक इलेक्ट्रॉन द्यायला पाहिजे होता पण दोन्ही इलेक्ट्रॉन फक्त एकाच ॲटमने दिलेले आहेत. हा ए आणि बी हे दोन्ही ॲटम आहेत आणि याला शेअरिंगला लागणारे इलेक्ट्रॉन ए कडून दिलेले गेलेले आहेत आणि मग बी चा स्टेप पूर्ण झालेला आहे. ओके, here similar A gives the two electron towards the B so that this arrow is present here. Bond is represented by arrow. कुणाला इलेक्ट्रॉन दिलेले आहेत हे इलेक्ट्रॉन दर्शवण्यासाठी arrow दाखवला जातो कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीमध्ये. arrow हा देणाऱ्यांकडून घेणाऱ्याकडे असतो. The bond is represented by arrow pointing toward the acceptor atom. Atom which contribute the electron pair is called as a donor. इथं A ला donor असं म्हणायचं. While the atom which accept the electron, it is called as acceptor. Here A is the donor and B is the acceptor. The dative covalent bond once formed, it is distinguished from regular covalent bond. हा जो बॉन्ड तयार झालेला आहे तो कोव्हॅलेंट बॉन्ड पेक्षा वेगळा का आहे, कारण कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये लागणारे इलेक्ट्रॉन हे हा ॲटम एक इलेक्ट्रॉन देतो, दुसरा ॲटम हा दुसरा इलेक्ट्रॉन देतो, शेअरिंग होत असतं तेव्हा कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो. पण इथं कोऑर्डिनेट बॉन्ड मध्ये जे दोन इलेक्ट्रॉन लागत असतात बॉन्ड तयार होण्यासाठी ते दोन्ही इलेक्ट्रॉन ए या ॲटम कडून दिले गेलेले आहेत. ओके, एक्झाम्पल बघा, NH3BF3 चं इथं नायट्रोजन कडे दोन इलेक्ट्रॉन आहेत. ह्या दोन इलेक्ट्रॉनला लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असं म्हटलं जात असतं. हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन या नायट्रोजनने या बोरॉनकडे ट्रान्सफर केलेले आहेत म्हणून इथे ॲरो दाखवलेला आहे आणि NH3BF3 मॉलिक्यूल तयार झालेला आहे. इथं पण NH3BF3 मॉलिक्यूल तयार झालेला आहे. कॉम्प्लेक्स कंपाऊंड. व्हॉट इज मीन बाय कॉम्प्लेक्स कंपाऊंड? आता आपण बॉन्ड म्हणजे काय ते पाहिलेलं आहे. आता कॉम्प्लेक्स कंपाऊंड म्हणजे काय, हे बघा, आपण डी ब्लॉक एलिमेंट बघितलेलं आहे. सर्व डी ब्लॉक एलिमेंटला डी ब्लॉक मध्ये पिरियडिक टेबल मधल्या डी ब्लॉकच्या सर्व एलिमेंटला मेटल असं म्हटलं जातं. या फिगर मध्ये मी रेडने दाखवलेलं आहे, इथं मेटल आहे. मग या मेटलकडे इथं सेंटरला आहे मेटल आणि त्याच्या कडेने हे लिगॅंड आहेत. हे एल आणि एल म्हणजे काय, हे एल स्वतःकडे असणारे लोन पेअर इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉनची जोडी, म्हणजे दोन्ही इलेक्ट्रॉन हे स्वतःमधून ह्या मेटलला देणार आहेत. म्हणजे हा एल म्हणजेच हा ग्रीन कलरचं जे सर्कल काढलेलं आहे तो डोनर आहे आणि मेटल हा ऍक्सेप्टर आहे. जो डोनर आहे त्याला लिगॅंड असं म्हणायचं असतं आणि जो ऍक्सेप्टर आहे त्याला मेटल असं म्हणायचं. इथं बघा, मेटल हा रेडिश कलरने दाखवलेला आहे आणि जो एल लिहिलेला आहे तो इलेक्ट्रॉन देणार आहे आणि इलेक्ट्रॉन देणारा हा अनायन असू शकतो किंवा न्यूट्रल मॉलिक्यूल सुद्धा असू शकतो.
न्यूट्रल मॉलिक्यूल सुद्धा स्वतःकडचे असणारे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन हे या मेटलला देत असतात. ओके, हे जे कंपाऊंड तयार झालेलं आहे, हे ग्रीन कलरचे ब्लॉक्स आणि M हा दोन्ही मिळून त्याला कॉम्प्लेक्स कंपाऊंड असं म्हणायचं असतं. कॉम्प्लेक्स दॅट हॅव कॉम्प्लेक्स आयन इज कॉल्ड ॲज ए कॉम्प्लेक्स कंपाऊंड. सेंट्रल मेटल आयन इन कॉम्प्लेक्स आयन फॉर्म्ड दॅट ए कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड इन स्पेसिस सराउंडेड बाय कॉम्प्लेक्स आयन. ओके, आता कोऑर्डिनेशन कंपाऊंड हा K4FeCN6 हे नाव कोऑर्डिनेट कंपाऊंडचं आहे किंवा हे नाव कॉम्प्लेक्स कंपाऊंडचं आहे. तर कोऑर्डिनेट कंपाऊंड किंवा कॉम्प्लेक्स कंपाऊंड रिप्रेझेंट करत असताना चौकटी कंस दिला जात असतो आणि जो मेटल आयन D ब्लॉक मधला आहे तो या चौकटी कंसाच्या आतमध्ये 1 नंबरला लिहिला जात असतो. हा सेंटरला असतो म्हणून याला सेंट्रल मेटल ॲटम असं म्हटलं जात असतं आणि याच्या सराउंडिंगला जे मेटलला इलेक्ट्रॉन देणारे मेंबर होते, आपण पाठीमागे बघितले होते, हे L म्हणजेच इथले कुठले, हे CN, हे स्वतःजवळचे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन या मेटलला देणार आहेत, म्हणून याला काय म्हणायचं, लिगॅंड असं म्हणायचं. आणि हे सेंट्रल मेटल ॲटम, हे दोन्ही इलेक्ट्रॉन देणारे मेंबर आणि सेंट्रल मेटल ॲटम हा चौकटी कंसामध्ये टाकायचा असतो. आणि ह्या चौकटी कंसाच्या आतल्या जागेला कोऑर्डिनेशन स्पियर असं म्हणायचं असतं आणि हे किती मेंबर आहेत, देणाऱ्याची किती लोक आहेत, याला कोऑर्डिनेशन नंबर असं म्हणायचं असतं. इथं 6 मेंबर आहेत. CN चे किती मेंबर आहेत, 6, म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर या कॉम्प्लेक्सचा कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे हे पूर्ण याचा कोऑर्डिनेशन नंबर हा 6 असतो आणि काउंटर आयनचा आयन हा 4 असतो. हा 4 म्हणजेच याच्यावरती चार्ज असतो मायनस या चौकटीवरती आणि तो बॅलन्स करण्यासाठी याचे Kचे 4 मॉलिक्युल्स 4 ॲटम्स इथं घेतले जात असतात. अजून एकदा बघा, चौकट कंस टाकायचा, चौकटी कंसामध्ये 1 नंबरला असतो तो मेटल असतो, त्याच्या शेजारी गोल कंसामध्ये जो असतो तो लिगॅंड असतो. लिगॅंडची किती संख्या आहे तेवढा त्या कॉम्प्लेक्सचा कोऑर्डिनेशन नंबर असतो. चौकटी कंसाच्या आतल्याला कोऑर्डिनेशन स्पियर असं म्हणायचं असतं. ओके, हा कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहे. याचं जर आयोनायझेशन केलं, याला जर तुम्ही पाण्यामध्ये टाकलं तर ह्या चौकटी कंसाच्या बाहेरची लोक फक्त बाजूला होतात. इथे बघा, या चौकटी कंसाच्या बाहेर K4 होता, फक्त K4 हा एकटाच इथं बाजूला झालेला आहे. प्लस FeCN6 हा FeCN6 आहे असाच राहिलेला आहे. इथं -4 का लिहिलेला आहे, कारण हा प्लस हा K4 बाजूला झालेला आहे इथं आणि K वरती प्लस चार्ज असतो आणि म्हणून प्लस चार्जवाला निघून गेला, म्हणजे या ओरिजिनल कॉम्प्लेक्स वरती -4 चार्ज असतो म्हणून इथं -4 दिलेला आहे. तुम्ही कितीही पाणी टाका, काहीही करा, कितीही स्टर करा, हा FeCN6 हा डिझॉल्व होणार नाही. याला म्हणायचं कॉम्प्लेक्स आयन म्हणायचं, याला कॉम्प्लेक्स आयन. इथं K4FeCN6 हा जर वॉटरमध्ये टाकला तर किती आयन तयार होतात, हे बघा, Kचे 4 आयन तयार होतात आणि हा सगळा मिळून 1 आयन असतो. असे टोटल 5 आयन फक्त तयार होतात, कारण हा Fe आणि हे CN ही लोक एकमेकाला सोडत नाहीत, कारण या चौकटी कंसाच्या घरामध्ये ती एकत्र राहिलेली असतात. त्या चौकटी कंसाच्या आतला जो आयन आहे हा पूर्ण याला कॉम्प्लेक्स आयन असं म्हणायचं असतं. ओके, नेक्स्ट कॉम्प्लेक्स आयन. कॉम्प्लेक्स आयन हॅज ए मेटल आयन ॲज इट्स सेंटर. आताच बघितलेले, कॉम्प्लेक्स आयनला सेंटरला कोण असतो, मेटल असतो अँड इट इज अ सराउंडेड बाय नंबर ऑफ दी सराउंडिंग मॉलिक्युल्स. याच्या सराउंडिंगला मॉलिक्युल्स असतात. हे बघा, इथे H2 आहे, H2 आहे, H2O, H2O, H2O आणि H2O. हे रेड डॉट इंडिकेट करतात की याच्याकडे असणारे लोन पेअर इलेक्ट्रॉन, लोन पेअरच्या जोड्या हे या आयर्नला देणार आहेत, म्हणून या H2O पासून या
3 कडे ॲरो दाखवलेले आहेत. ओके, याला कॉम्प्लेक्स आयन असं म्हणायचं. इथं पण बघा F हा लोन पेअर या AL ला देणार आहे असे ॲरो दाखवलेले आहेत आणि ॲरो इंडिकेट दॅट कोऑर्डिनेशन इज फ्रॉम. ओके, दिस इज अ कॉम्प्लेक्स आयन, दिस इज ऑल्सो कॉम्प्लेक्स आयन. हे चौकटी कंसाच्या आत दाखवले जातात. हा एकच कॉम्प्लेक्स आयन आहे, हा देखील एकच कॉम्प्लेक्स आयन आहे, हा एक कॉम्प्लेक्स आयन आहे, हा कॉम्प्लेक्स आयन आहे. याला पाण्यामध्ये टाकलं आयोनायझेशन होत नाही, याला पण पाण्यामध्ये टाकलं याचं देखील आयोनायझेशन होत नाही, याला पाण्यामध्ये टाकलं याचंही आयोनायझेशन होत नाही, याला पाण्यामध्ये टाकलं याचंही आयोनायझेशन होत नसतं. ओके, component of coordination compound is सॉलिड स्टेट मध्ये समजा एखादा मेटल आहे आणि त्याच्या चौकटी कंसाच्या बाहेर Cl3 आहे, याला वॉटर मध्ये टाकलं, ह्या चौकटी कंसाच्या आतल्याला काहीच होणार नाही. ही Cl3 चे मात्र 3Cl बाजूला निघणार, कारण इथं 3 मेंबर आहेत Cl चे. मग इथं एक Cl, इथं Cl आणि इथं Cl. आता वॉटर मध्ये टाकल्यानंतर या सॉलिडचं आयोनायझेशन केल्यानंतर टोटल नंबर ऑफ आयन किती तयार झाले बघा, 1 2 3 आणि याचं आयोनायझेशन होत नाही, हा एक 4. हा एवढा एकत्र ग्रुप तसाच्या तसाच राहतो. म्हणजे इथे किती आयन्स तयार झाले, 4 आयन्स तयार झालेले आहेत इथे. ओके, आता इथे बघा हा कंपाऊंड, याच्या बाहेरच्या साईडला देखील Cl3 आहे, याचं आयोनायझेशन केलं, इथे पण 4 मेंबर तयार होतात. एक आयन हा की जो पॉझिटिव्ह आहे, दुसरे हे 3Cl आणि 3Cl असे मिळून 4 आयन इथं तयार झालेले असतात. ओके, मग लाईक दिस वे वी कॅन इझिली आयडेंटिफाय कंपोनंट. तुम्हाला CET मध्ये विचारलं जातील की हा या कंपाऊंडचं नाव दिलं जाईल एखाद्या, त्याला चौकटी कंस काढला जाणार आहे, आतमध्ये मॉलिक्यूल दिला जाणार, त्याच्या बाहेरच्या साईडला असे ॲटम्स दिले जाणार आणि सांगितलं जाणार की नंबर ऑफ आयन किती आहे ते शोधून काढा. चौकटी कंसाच्या आतला आहे तसंच लिहून काढायचा आणि जो बाहेरचा आहे ना त्याला सेपरेट करायचं आणि काउंट करायचा, 1 2 3 4. लाईक दिस वे यू कॅन इझिली आयडेंटिफाय द नंबर ऑफ आयन्स. ओके, नेक्स्ट आता लिगॅंड कुणाला म्हणायचं हे बघा. हा H2O हा लिगॅंड आहे, हा H2O हा लिगॅंड आहे, हा H2O हा लिगॅंड. हे जे लोन पेअर डोनर आहेत त्याला लिगॅंड म्हणायचं असतं. हे पण F हा लिगॅंड आहे, फक्त F. अमोनिया हा लिगॅंड आहे कारण तो लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन याला देत असतो. हा वॉटर हा अमोनिया हे देखील लिगॅंड आहे कारण इथे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन दिले जात असतात. ओके, आता लिगॅंड म्हणजे काय बघू. मॉलिक्यूल ऑर आयन हॅव्हिंग लोन पेअर इलेक्ट्रॉन दॅट कॅन बी युज्ड टू फॉर्म द बॉन्ड विथ अ मेटल, इट इज नोन ॲज अ लिगॅंड. लिगॅंड इज अ लेविस बेस, कारण लेविस बेस काय आहे, लेविसच्या बेसनुसार जे इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतात ते बेस असतात. लेविसच्या मतानुसार जे इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतात त्याला बेस असं म्हणायचं असतं. इथं आपले जे लोन पेअर इलेक्ट्रॉन डोनर आहेत ते दुसऱ्याला इलेक्ट्रॉन देतात म्हणून त्याला लेविस बेस असं म्हटलं जात असतं. ओके, कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म बिटवीन मेटल अँड लिगॅंड. लिगॅंड म्हणजे लोन पेअर इलेक्ट्रॉन देणारा. लिगॅंडचं क्लासिफिकेशन नंतर झालेलं आहे. मोनोडेंटेट लिगॅंड, बायडेंटेट लिगॅंड, पॉलिडेंटेट लिगॅंड. मोनोडेंटेट लिगॅंड म्हणजे काय, जर एखादा लिगॅंड स्वतःकडचे फक्त लोन पेअरची एकच जोडी देत असेल आणि एक जोडी दिल्यामुळं म्हणजे 2 इलेक्ट्रॉन दिल्यामुळं एक बॉन्ड तयार होत असेल त्याच्यामध्ये आणि मेटलमध्ये, तर त्याला मोनोडेंटेट लिगॅंड असं म्हणायचं असतं. एक जोडी म्हणजे एक बॉन्ड तयार झाला, 2 जोड्या दिल्या 2 बॉन्ड तयार झाले. हे बघा या ठिकाणी इथं हा H2O हा एकच बॉन्ड तयार केलेला H2O आणि या Fe मध्ये एक बॉन्ड आहे, एक, कारण त्यांनी एक जोडी दिलेली आहे. हा झाला मोनोडेंटेट लिगॅंड. हा H2O हा मोनोडेंटेट लिगॅंड झाला. H2O ने जर 2 जोड्या दिल्या असत्या आणि 2 बॉन्ड तयार केले असते तर त्याला बायडेंटेट लिगॅंड असं म्हणायचं असतं. मोनोडेंटेट लिगॅंड, 1 बॉन्ड टू मेटल आयन, bidentate ligand, 2 bond to metal ion, polydentate ligand, more than 2 bond with a metal ion. Okay, then ligand in coordination compounds. Unidentate ligand, इथं
इथं वॉटर मॉलिक्युलने जर 2 जोड्या दिल्या तर वॉटर मॉलिक्यूल आहे, वॉटर मॉलिक्यूल हा फक्त एकच जोडी मेटलला देत असतो, म्हणजेच वॉटरमध्ये आणि मेटलमध्ये एकच बॉन्ड तयार होत असतो, म्हणून याला मोनोडेंटेट लिगॅंड असं म्हणायचं. हा अमोनिया हा एवढीच लोन पेअरची जोडी मेटलला देत असतो, म्हणून याला मोनोडेंटेट लिगॅंड असं म्हणायचं. हा फ्लोरीन देखील फक्त एकच जोडी मेटलला देत असतो आणि एकच बॉन्ड तयार करत असतो, म्हणून याला युनिडेंटेट लिगॅंड असं म्हणायचं किंवा मोनोडेंटेट लिगॅंड असं म्हणायचं. आपल्याला सीईटीला नावं असतील असे विचारलेले आहे, युनिडेंटेट आहे का पॉलिडेंटेट आहे ओळखा असं सांगितलं जाईल. इथं वॉटर, फ्लोराईड आयन, सायनाइड आयन, हायड्रॉक्साईड आयन, अमोनिया, क्लोराईड, थायोसायनेट आणि नायट्राइट आयन हे आहेत एक्झाम्पल मोनोडेंटेट लिगॅंडचे. अजून बघा वॉटर, अमोनिया, फ्लोरीन, क्लोरीन, सायनाइड, थायोसायनाइड, हायड्रॉक्साईड आणि नायट्राइट आयन ही मोनोडेंटेट लिगॅंड आहेत. त्यानंतर बायडेंटेट लिगॅंड. हे बघा बायडेंटेट लिगॅंड म्हणजे हा एकच केमिकल कंपाऊंड आहे. इथिलीन डायामाइन हा एकाच केमिकलचं नाव आहे. ह्या एकाच केमिकलने मेटल बरोबरती जर 2 बॉन्ड तयार केले असतील म्हणजे या नायट्रोजन मध्ये आणि मेटल मध्ये एक बॉन्ड आणि इकडच्या या नायट्रोजन मध्ये आणि मेटल मध्ये असे 2 बॉन्ड तयार झाले मेटल मध्ये आणि त्या लिगॅंड मध्ये म्हणजे डोनर मध्ये आणि मेटल मध्ये जर 2 बॉन्ड तयार झाले असतील तर त्याला बायडेंटेट लिगॅंड असं म्हणायचं. इथे देखील ऑक्सिजन आणि हा ऑक्सिजन 2 बॉन्ड तयार करतो मेटल बरोबरती, म्हणून याला बायडेंटेट लिगॅंड असं म्हणायचं. बायडेंटेट लिगॅंडचे एक्झाम्पल इथिलीन डायामाइन आणि ऑक्झॅलेट आयन. ओके. पॉलिडेंटेट लिगॅंड जर 2पेक्षा जास्त बॉन्ड तयार झाले असतील लिगॅंड मध्ये आणि मेटल मध्ये तर त्याला पॉलिडेंटेट लिगॅंड असं म्हणायचं. इथं डायइथिलीन ट्रायामाइन किती बॉन्ड तयार करतो मेटल बरोबरती 1 2 3. इथं मेटल बरोबरती हा ऑक्सिजन किती बॉन्ड तयार करतो 3 जण मिळून 3 बॉन्ड तयार करतात, म्हणून तो पॉलिडेंटेट लिगॅंड आहे. इथं हा नायट्रोजन एक बॉन्ड तयार करतो मेटल बरोबरती, हा ऑक्सिजन एक बॉन्ड तयार करतो आणि हा ऑक्सिजन एक बॉन्ड तयार करतो, म्हणून हे झाले पॉलिडेंटेट लिगॅंड. फार महत्वाचा पॉइंट आहे सीईटीच्या दृष्टीनं. यांना कधी कधी नावं विचारली जातील आणि ओळखायला सांगितलेलं असेल युनिडेंटेट आहे का पॉलिडेंटेट आहे, तर कधी कधी पॉलिडेंटेट लिगॅंड, युनिडेंटेट लिगॅंड, बायडेंटेट लिगॅंड एक्झाम्पल देऊन आयडेंटिफाय करायला सांगितलेलं जाईल तुम्हाला. ओके. देन फॉर्म्युला ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड तुम्हाला आता सांगितलेलं आहे. फर्स्ट कॅटायन लिहायचा म्हणजे फर्स्ट हा CO लिहून घ्यायचा, म्हणजेच फर्स्ट हा CO लिहायचा आणि देन अनायन. पहिले कॅटायन लिहायचे आणि त्यानंतर अनायन लिहायचे. टोटल चार्ज मस्ट बी बॅलन्स टू 0. आपल्याकडे फक्त एवढं असेल आणि याच्या डोक्यावरती +2 असेल तर आपण काय करायचं, -2 असेल तर आपण प्लस असणारा मेंबर घेऊन याला बॅलन्सिंग करायचं आणि मात्र त्याच्यात टोटल चार्ज किती झाला पाहिजे 0 पाहिजे. कॉम्प्लेक्स आयन इन ब्रॅकेट, कॉम्प्लेक्स आयनला चौकटी कंसामध्ये कंपल्सरी लिहायचं. दिस इज अ फॉर्म्युला ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. ओके. नेम ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. नॉमेनक्लेचर कसं करायचं कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं खूप महत्वाचा पॉइंट आहे. फर्स्ट कॅटायन लिहायचे, त्यानंतर अनायन लिहायचे. ओके. कॅटायन कुठे लिहायचे, चौकटी कंस चालू केल्यानंतर, चौकटी कंस पहिला दिल्यानंतर त्यानंतर 1 नंबरला कॅटायन येत असतो. त्यानंतर लिगॅंड कसे लिहायचे, अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लिहायचे. अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लिहायचे. बघा पहिलं न्यूट्रल लिगॅंड लिहायचे, त्यानंतर अनायनिक लिगॅंड लिहायचे आणि प्रत्येकाला प्रिफिक्स लावायचं. ओके. न्यूट्रल असेल तर मॉलिक्यूलचं नाव लिहायचं, अनायनिक असेल तर आयोडी लावायचं. उदाहरणार्थ अमोनिया आहे तर अमोनियाचं नाव लिहून टाकायचं. समजा क्लोरीन आहे तर क्लोराईड लिहायचं. उदाहरणार्थ याचं एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवते. इथं बघा
हा न्यूट्रल मॉलिक्यूल आहे, हा न्यूट्रल लिगॅंड आहे, न्यूट्रल लिगॅंड अमोनिया हा मॉलिक्यूल आहे. तर याचं नाव अमोनिया आहे असंच असं लिहायचं आणि क्लोरीनचं मात्र नाव लिहित असताना त्याला IDE लावायचं. मग काय शब्द तयार होईल? क्लोराइड. ओके, बघा क्लोराइड IDE लावायचं, क्लोराइड. ओके, प्रिफिक्स इंडिकेट नंबर इच. ऑक्सिडेशन स्टेट of metal ion in square bracket only if more than one possible. ऑक्सिडेशन स्टेट काय करायची? ब्रॅकेट मध्ये दाखवायची. इफ कॉम्प्लेक्स आयन अनायनिक metal ending ATE, metal is ended with ATE. नेम ऑफ सम लिगॅंड, काही लिगॅंडची नावं दिलेली आहेत. न्यूट्रल लिगॅंडची नावं बघा. न्यूट्रल लिगॅंडची अक्वा, कोणाला वॉटर असेल तर त्याला काय म्हणायचं? अक्वा असं म्हणायचं. नाव लिहित असताना कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं नाव लिहित असताना वॉटर असेल तिथं फॉर्म्युल्यामध्ये तर अक्वा म्हणायचं. NH3 असेल तर अमाइन म्हणायचं. CO असेल तर कार्बोनिल म्हणायचं. NO असेल तर नायट्रोसिल म्हणायचं. अनायनिक मध्ये बघा, F असेल तर फ्लोरो म्हणायचं. F- असेल तर फ्लोरो म्हणायचं. Cl- असेल तर क्लोरो म्हणायचं. Br- असेल तर ब्रोमो म्हणायचं. I- असेल तर आयडो म्हणायचं. हायड्रॉक्सो असेल, OH- असेल तर हायड्रॉक्सो म्हणायचं आणि Cn- असेल तर सायनो असं म्हणायचं. ओके, द नेक्स्ट मेटल आयन इन कॉम्प्लेक्स अनायन. आयर्न असेल तर त्याला फेरेट असं म्हणायचं. जर अनायनिक कॉम्प्लेक्स असेल तेव्हा आयर्न असेल तर फेरेट म्हणायचं. कॉपर असेल तर क्युप्रेट म्हणायचं. लीड असेल तर प्लुमेट म्हणायचं. सिल्वरला अर्जेंटेट म्हणायचं. गोल्डला रेट म्हणायचं आणि टिनला स्टेनेट म्हणायचं. ओके, एक्झाम्पल इथं बघा, K2CO NS2Cl4 आपलं ठरलेलं आहे. इथं फर्स्ट ह्याला जी चौकटी कंसाच्या बाहेरचा आहे त्याचा नंबर पहिला घ्यायचा. इथं कोण आला? इथं K2 आणि चौकटी कंसाच्या बाहेर K2 म्हणून पोटॅशियम. हे किती? आता अल्फाबेटिकली जायचं चौकटी कंसाच्या आतमध्ये. ही दोघ जण, हा पण लिगॅंड आहे आणि हा पण लिगॅंड आहे. दोन लिगॅंड आहेत तिथं. तर तेव्हा दोन लिगॅंड असल्यानंतर अल्फाबेटिकली जायचं. तर अमोनिया अगोदर का क्लोरीन अगोदर? A अगोदर का C अगोदर? तर A अगोदर. म्हणून A ची किती लोक आहेत? 2. म्हणून इथं आहे डायमाइन. आता क्लोरीनचा नंबर आला. क्लोरीनची किती लोक आहेत? 4. म्हणून इथं टेट्रा. हा क्लोरीन, क्लोरो आणि हा कोबाल्ट आहे म्हणून त्याला काय म्हणायचं? कोबाल्टेट असं म्हणायचं. आणि त्याची ऑक्सिडेशन स्टेट कशी लिहायची? इथं कंसामध्ये सेकंड म्हणून लिहायची. ओके, काय करायचं आता? पोटॅशियम नंतर कुठे जायचं? आतल्या लिगॅंड कडे जायचं. लिगॅंड कडे गेल्यानंतर अल्फाबेटिकली चालू करायचं. अल्फाबेटिकली चालू केल्यानंतर अगोदर अमोनियाचा नंबर येतो. अमोनियाची किती लोक आहेत बघायचं. डायअमाइन. नंतर क्लोरीन कडे जायचं. क्लोरीनचे किती मेंबर आहेत ते बघायचं. 4 आहेत. टेट्रा, क्लोरो, कोबाल्टेट. ओके, आता याचं नाव बघूयात. ओके, आता चौकटी कंसाच्या आतमध्ये जायचं, कारण या चौकटी कंसाच्या पहिलं इथं काहीच नाही. त्यामुळे आता चौकटी कंसाच्या आतमध्ये एंट्री मारायची. तर आतमध्ये गेल्यानंतर अमोनिया अगोदर असतो का क्लोरीन अगोदर असतो? अमोनिया अगोदर असतो. अमोनियाची किती लोक आहेत? 4. म्हणून इथं लिहिलेलं आहे टेट्रामाइन. क्लोरीन किती आहे? 2. म्हणून डायक्लोरो. इथं कोबाल्ट. तर इथं कोबाल्ट का वापरलेला आहे? कारण हा निगेटिव्ह आयन होता. का निगेटिव्ह? कसं ओळखलं तुम्ही? कोबाल्ट लिहायचे का कोबाल्टेट लिहायचे कसं ठरवलं? कारण इथं
पहिल्या एक्झाम्पल मध्ये इथं ज्या अर्थी इथं K2 आहेत, K वरती प्लस चार्ज असतो, म्हणजे ऑब्विसली इथं निगेटिव्ह, या आयनवरती निगेटिव्ह चार्ज असतो. जर निगेटिव्ह आयन असेल तर कोबाल्टला कोबाल्टेट म्हणायचं, आपण शिकलेलो आहे बघा, कोबाल्टला कोबाल्टेट असं म्हणायचं असतं, कोबाल्टला कोबाल्टेट असं म्हणायचं असतं. पण हा इथं Cl मायनस आहे, Cl मायनस इथं आहे म्हणल्यानंतर या चौकटी कंसावरती प्लस चार्ज असणार आहे. इथं असतो ना, त्याच्या चौकटी कंसाच्या बाहेर जो चार्ज असतो, मग इथं असू देत नाहीतर इथं असू देत, याच्या अपोजिट चार्ज ह्या चौकटी कंसावर असतो. ही Cl ला मायनस चार्ज असतो, म्हणजे इथं ऑब्विसली इथं प्लस चार्ज असणार आहे. प्लस चार्ज असेल तर नाव आहे असंच लिहायचं असतं. ओके, म्हणून इथं कोबाल्ट शब्द लिहिलेला आहे आणि चौकटी कंसाच्या बाहेर काय, क्लोरीन. अशा प्रकारे तुम्ही नॉमेनक्लेचर करू शकता. देन अल्फोर्ड, वर्नर्स अँड कोऑर्डिनेशन कंपाऊंड. ओके, सम कोऑर्डिनेशन कंपाऊंड ऑफ कोबाल्ट स्टडीड बाय अल्फोर्ड वर्नर. म्हणजे वर्नर इट इज अ नेम ऑफ सायंटिस्ट. तर हे कोबाल्टचा काही कंपाऊंडचा त्याने स्टडी केलेला आहे. ह्या कोबाल्टच्या कंपाऊंडचा स्टडी करत असताना पहिला कंपाऊंड बघा काय आहे, CO, Cl3, 6NH3. तर या ठिकाणी हा जो कोबाल्ट आहे त्याला चौकटी कंसाच्या आतमध्ये आपल्याला 6च लोक ठेवायचे आहेत, 6. मग हा CO ह्या 6 अमोनियाला ठेवून घेतलं त्यानं, तर बाहेर किती लोक पाठवले, Cl3. ओके, मग अशी सांगितलेलं होतं की याचं जर आयोनायझेशन केलं तर चौकटी कंसाच्या आतली लोक आयोनाइज होत नाहीत, सेपरेट होत नाहीत. ही दोघं, हा कोबाल्ट आणि अमोनिया, एकमेकाचं फ्रेंडशिप अजिबात सोडत नाही, कारण हे चौकटी कंसाच्या आतमध्ये आहेत. म्हणून हा एक आयन आणि या Cl3 चे 3 आयन झाले, कारण हा चौकटी कंसाच्या बाहेर झाला. मग ह्या क्लोरीनचे 3 आणि ह्या पूर्ण चौकटी कंसाचा 1, असे टोटल आयन किती झाले, 4. तर यातले क्लोरीनचे आयन किती आहेत, 3, कारण 3 क्लोरीन चौकटी कंसाच्या बाहेर आहेत, म्हणून इथं क्लोरीनचे किती आयन आहेत, 3. आणि 4 जॉन कॉम्प्लेक्स किती आहे, इथं क्लोरीन आहे, क्लोरीनला मायनस चार्ज असतो, म्हणजे चौकटी कंसाला प्लस चार्ज असणार. इथं क्लोरीनचे किती लोक आहेत, 3, म्हणजे चौकटी कंसावरती किती चार्ज असणार आहे, +3, म्हणून इथं +3 आलेला आहे. ओके, सेकंड एक्झाम्पल्स ऑफ वर्नर्स थेरी. काय ठरलेलं आहे, कोबाल्ट हा चौकटी कंसाच्या आतमध्ये 6 लोक घेणार आहे. आता त्याला क्लोरीन पेक्षा अमोनिया जास्त आवडत असतो, म्हणून तो अगोदर अमोनियाचे किती मेंबर आहे तो बघतो आणि कमी पडलेले मग क्लोरीन कडून घेत असतो. या एक्झाम्पल मध्ये बघा, हा CO इथं आहे, त्याला क्लोरीनचे फक्त 5च लोक अवेलेबल आहेत, म्हणून इथं अमोनिया 5, मग एक मेंबर 6 होण्यासाठी एक मेंबर कमी पडतो, म्हणून तो क्लोरीन मधून 1 घेतो आणि चौकटी कंसाच्या आतमध्ये टाकतो. आता चौकटी कंसाच्या बाहेर किती मेंबर शिल्लक राहिले, 2. मग अशा प्रकारचा कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार झाला. याला जर वॉटर मध्ये टाकलं तर या चौकटी कंसाच्या आतले मेंबर एकमेकाला सोडत नाहीत, म्हणजे याचा 1 आयन आणि या क्लोरीनचे 2, असे टोटल आयन किती झाले, 3. मात्र फक्त क्लोरीनचे आयन किती, 2, कारण 1 क्लोरीन आतमध्ये गेलेला आहे आणि टोटल याच्यावरचा चार्ज किती आला, 2 एवढा चार्ज आलेला आहे. कशावरून ओळखलं, या Cl वरती मायनस चार्ज असतो, म्हणजे या चौकटी कंसावरती कोणता चार्ज असणार आहे, प्लस चार्ज असणार आहे. तिसरं एक्झाम्पल Cl3 4NH3. काय ठरलेलं, चौकटी कंसाच्या आतमध्ये 6 लोक टाकायची. इथं अमोनियाची आहेत 4 मेंबर, अजून 2 मेंबर कमी पडतात, म्हणून या क्लोरीन मधले 2 मेंबर घेतले, चौकटी कंसाच्या आत टाकले आणि चौकटी कंसाच्या बाहेर मात्र 1च क्लोरीन शिल्लक राहिलेला आहे. आता किती आयन तयार झाले, या चौकटी कंसातला 1 आणि क्लोरीनचा 1,
असे 2च आयन इथं तयार झालेले आहेत आणि फ्री आयन किती आहेत म्हणजे चौकटी कंसाच्या बाहेरचे आयन किती आहेत 1 आणि चौकटी कंसावरती चार्ज किती आहे प्लस चार्ज आहे. ओके, लास्ट एक्झाम्पल COCl3 3NH3 किती आहे 0 म्हणजे सॉरी इथं 6 मेंबर आतमध्ये टाकायचे आहेत. 6 मेंबर आतमध्ये टाकल्यानंतर बाहेर मेंबर उरला नाही म्हणजे याचे आयन्स तयार होणार नाहीत. याच्यावरती चार्ज पण असणार नाही कारण याच्या चौकटी कंसाच्या बाहेर याला कोणीही जॉईन झालेलं नाही म्हणजे किती आयन्स तयार होतात 0. हा सुद्धा का नाही आयन कारण याच्या जर बाहेर कोणतरी मेंबर असला असता तर याचा आयन असला असता. याच्या बाहेर कोणीही नाही म्हणजे देवाणघेवाण काहीही झालेली नाही म्हणजे टोटल आयन्स किती तयार झालेले 0. फ्री क्लोरीनचे आयन किती आहे 0 आणि चार्ज कॉम्प्लेक्सचा किती आहे 0 म्हणजे चार्ज कॉम्प्लेक्स वरती नाही. अशा प्रकारचा स्टडी वर्नर्स या सायंटिस्टने केलेला आहे. ओके, Werner's theory. Werner proposed putting all molecules and ion within this sphere in bracket and those of free ion outside the bracket. Werner's या सायंटिस्टने काय केलेलं आहे जे बाइंड झालेले आहेत मेंबर ते ब्रॅकेट मध्ये आणि जे बाइंड झालेले फ्री आहेत ते ब्रॅकेटच्या बाहेर. इथं बघा ब्रॅकेटच्या बाहेर 3Cl3 आहे म्हणजे 3 क्लोरीन फ्री आहेत. ब्रॅकेटच्या बाहेर 2Cl2 आहे म्हणजे Cl2 आहे म्हणजे 2 क्लोरीन फ्री आहे आणि ब्रॅकेटच्या आतले कितीही मेंबर असू द्या ते फ्री नसतात असं वर्नर सायंटिस्टचं मत आहे. ओके, वर्नर्स थेरी. अल्फ्रेड वर्नर the chemist put forward the theory to explain the formation of the complex compound. It was the first successful explanation, become famous as a coordination theory of complex compound, which is known as a Werner's theory. Postulates of the theory. Postulates बघा. Central metal atom means this is a central metal atom. In coordination compound म्हणजे हा compound exhibit 2 type of valencies म्हणजे हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड हा 2 टाइपच्या व्हॅलन्सी दाखवत असतो. फर्स्ट वन इज अ प्रायमरी व्हॅलन्सी अँड सेकंड वन इज अ सेकंडरी व्हॅलन्सी. मीन्स प्रायमरी व्हॅलन्सी अँड सेकंडरी व्हॅलन्सी. बघा ही झाली प्रायमरी व्हॅलन्सी. ब्रॅकेटच्या बाहेरची व्हॅलन्सी असते त्याला प्रायमरी व्हॅलन्सी असं म्हणायचं आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये जी व्हॅलन्सी असते त्याला सेकंडरी व्हॅलन्सी असं म्हणायचं असतं. इथं प्रायमरी व्हॅलन्सी आर आयोनायझेबल आपण बघितलं होतं. हा या एक्झाम्पल मध्ये ही प्रायमरी व्हॅलन्सी असते ना ती आयोनायझेबल असते म्हणजे इथं 3 क्लोरीन आहेत. तिन्ही क्लोरीन एकमेकाला सोडतात. तिन्ही क्लोरीन सेपरेट होतात. तिन्ही क्लोरीन एकमेकाला सेपरेट होतात. हे बघा 3 क्लोरीन होते तिन्ही क्लोरीन एकमेकाला सेपरेट केलेला आहे म्हणजे प्रायमरी व्हॅलन्सी चौकटी कंसाच्या जी बाहेर लिहिलेली होती ती प्रायमरी व्हॅलन्सी इज आयोनायझेबल म्हणजे असे आयन तयार करते. व्हाईल सेकंडरी व्हॅलन्सी इज नॉट आयोनायझेबल चौकटी कंसाच्या आतले मेंबर हे नॉन आयोनायझेबल इन नेचर असतात. ओके, primary valencies are ionizable and corresponding to the number of charge on complex ion. जेवढी प्रायमरी व्हॅलन्सी तेवढा त्या कॉम्प्लेक्स वरचा चार्ज असतो. उदाहरणार्थ हे बघा इथं प्रायमरी व्हॅलन्सी 1, 2, 3 आहे म्हणजे या कॉम्प्लेक्स आयन वरचा चार्ज हा 3 आहे. इथं पण 1, 2, 3 ही प्रायमरी व्हॅलन्सी चौकटी कंसाच्या बाहेर 3 मेंबर आहेत म्हणजे याचा ऑक्सिडेशन याचा चार्ज हा +3 आहे. त्यानंतर इथे बघा या एक्झाम्पल मध्ये बघा प्रायमरी व्हॅलन्सी 2 आहे म्हणजे याच्या डोक्यावरचा चार्ज 2 असतो. इथं प्रायमरी व्हॅलन्सी 1 आहे म्हणजे याच्यावरचा चार्ज हा 1 असतो. ओके, जेवढी प्रायमरी व्हॅलन्सी तेवढा चार्ज असतो तेवढा त्या कॉम्प्लेक्स आयनवरचा चार्ज असतो. प्रायमरी व्हॅलन्सी अप्लाय इक्वली
will to the simple salt and complex satisfied by negative ion. आपण काय शिकलो या स्लाइड मधून? प्रत्येक कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये 2 टाइपच्या व्हॅलन्सीज असतात. एक म्हणजे प्रायमरी व्हॅलन्सी, दुसरी म्हणजे सेकंडरी व्हॅलन्सी. प्रायमरी व्हॅलन्सी ही आयोनायझेबल इन नेचर असते आणि जेवढी प्रायमरी व्हॅलन्सी असते तेवढा त्या कॉम्प्लेक्स आयनवरती चार्ज असतो. हिअर प्रायमरी व्हॅलन्सी इथं क्लोरीन 3 आहे, म्हणजे त्याचा कॉम्प्लेक्सचा चार्ज आहे तो 3 दाखवलेला आहे. सेकंडरी व्हॅलन्सी करस्पॉन्डिंग टू दी, सेकंडरी व्हॅलन्सी जेवढी आहे तेवढा त्याचा कोऑर्डिनेशन नंबर असतो. जेवढी सेकंडरी व्हॅलन्सी आहे तेवढा त्याचा कोऑर्डिनेशन नंबर असतो. जेवढी आणि सेकंडरी व्हॅलन्सी एका ठराविक डायरेक्शन मध्ये जात असते. समजा सेकंडरी व्हॅलन्सी ही सेकंडरी व्हॅलन्सी म्हणजे सेकंडरी व्हॅलन्सी बघा, ही सेकंडरी व्हॅलन्सी इथं आहे. सेकंडरी व्हॅलन्सी चौकटी कंसाच्या आतमध्ये सेकंडरी व्हॅलन्सी असते. जेवढा अंक सेकंडरी व्हॅलन्सीचा असतो तेवढा ह्या कंपाऊंडचा कोऑर्डिनेशन नंबर असतो. इथं जर सेकंडरी व्हॅलन्सी 6 असेल तर त्याचं स्ट्रक्चर हे हेक्सागोनल असतं, जर किंवा ऑक्टाहेड्रल असतं. जर इथं सेकंडरी व्हॅलन्सी 4 असली असती तर त्याचं स्ट्रक्चर हे टेट्राहायड्रल असलं असतं. जर सेकंडरी व्हॅलन्सी 3 असेल तर स्ट्रक्चर हे ट्रायगोनल असतं. जर सेकंडरी व्हॅलन्सी 2 असेल तर स्ट्रक्चर हे लिनियर असतं, लिनियर. ओके. सेकंडरी व्हॅलन्सी ही ठराविक डायरेक्शन मध्ये जात असते आणि सेकंडरी व्हॅलन्सी वरून त्या कॉम्प्लेक्सची जॉमेट्री कळत असते, त्याची आकार कळत असतो. पोस्टुलेट्स ऑफ what is the drawback of the Werner's theory? It does not explain why only certain element form the coordination compound. Means coordination Werner's theory हे explain केलं नाही की काहीच फक्त कंपाऊंड का बरं कोऑर्डिनेशन कंपाऊंड तयार करतात. इट डज नॉट एक्सप्लेन व्हाय द बॉन्ड इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड इज अ डायरेक्शनल प्रॉपर्टी. म्हणजे फाय सेकंडरी व्हॅलन्सी ठराविक डायरेक्शन मध्ये का दिलेली असते? जर कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे सेकंडरी व्हॅलन्सी 4च असेल तर स्ट्रक्चर हे टेट्राहायड्रलच का असतं किंवा स्क्वेअर प्लेनरच का असतं हे याने सांगता आलेलं नाही. इट डज नॉट एक्सप्लेन द कलर, मॅग्नेटिक प्रॉपर्टी अँड optical properties of the compound. Okay, this is a figure which show the primary and secondary valency. Outer sphere is coordination. Here is a coordination sphere and inner sphere. Okay. Application of Werner's theory to the cobalt third amine, 3 chloride ion, 2 chloride ion, 1 chloride ion, no chloride ion, etc. Then coordination sphere. हे बघा इथे दाखवलेलं आहे. दिस इज अ लिगॅंड. हा मेटल सोडल्यानंतर जे मेंबर येतात चौकटी कंसाच्या आतले, मेटल सोडून चौकटी कंसाच्या आतमध्ये जी लोक राहतात त्याला लिगॅंड असं म्हटलं जात असतं. जेवढा लिगॅंडचा नंबर असतो तेवढा कोऑर्डिनेशन नंबर असतो. हे जे बॉक्स चौकटी कंस आहेत ते आता कॉम्प्लेक्स आयन असं म्हणायचं. त्याच्या डोक्यावरती जो चार्ज असतो त्याला ऑक्सिडेशन नंबर असं म्हटलं जात असतं. ओके. चार्ज ऑन कॉम्प्लेक्स आयन. चार्ज कसा काढायचा एखाद्या कॉम्प्लेक्स आयनचा चार्ज किंवा या मेटलचा चार्ज कसा काढायचा, या मेटलवरती कोणता चार्ज आहे तो कसा आयडेंटिफाय करायचा. बघा फॉर्म्युला असतो चार्ज नंबर ऑफ FeCN4 मायनस चार्ज ऑफ Fe+2 प्लस 6 इंटू चार्ज ऑन Cn मायनस आयन. आता चार्ज ऑन Fe+2, Fe+2 वरती काय चार्ज असणार आहे? +2 चार्ज असणार आहे कारण इथे Fe आहे. आणि प्लस 6 इंटू चार्ज ऑन Cn मायनस आयन. एका Cn वरती 1 मायनस चार्ज असतो, एका Cn वरती 1 मायनस चार्ज असतो. इथं किती Cn आहेत? 6, म्हणून 6 इंटू -1 केला आहे. किती चार्ज आला? -4 आणि मग -4 चार्ज इथे लिहिलेला आहे.
ओके, अशा प्रकारे आपण चार्ज काढू शकतो. कुठल्या पण कॉम्प्लेक्स आयनचे चार्ज काढता येतात. काय करायचं, चार्ज ऑन मेटल प्लस चार्ज ऑन लिगॅंड, चार्ज ऑन मेटल प्लस चार्ज ऑन लिगॅंड केलं की ते चार्ज ऑन कॉम्प्लेक्स आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तुम्हाला सीईटीला विचारला जाऊ शकतो प्रश्न. ओके, दिस इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट. इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर, याला शॉर्टमध्ये EAN असं म्हणायचं. EAN कोऑर्डिनेट कंपाऊंडचा कसा काढायचा असतो, Z-X प्लस Y. Z मीन्स ॲटॉमिक नंबर ऑफ मेटल, ज्याचा EAN काढायचा आहे त्याचा ॲटॉमिक नंबर काय. X म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन लॉस ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ मेटल आयन फ्रॉम इट्स ॲटम, म्हणजे किती इलेक्ट्रॉन तो लूज केलेले आहेत त्यानं. आणि Y मीन्स नंबर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेटेड बाय लिगॅंड, म्हणजे लिगॅंडने किती इलेक्ट्रॉन डोनेट केलेले आहेत. हे बघा, हे एक्झाम्पल आहे. आपल्याला याचा EAN काढायचा आहे. कसा काढणार, इथं Z म्हणजे तुम्हाला या Fe चा ॲटॉमिक नंबर लिहावा लागेल, मग तुम्हाला Z कळेल किती आहेत. ओके, त्यानंतर X लिहायचं आपल्याला. ह्या X म्हणजे त्याने इलेक्ट्रॉन किती लॉस केलेले आहेत, Fe ने किती इलेक्ट्रॉन लूज केलेले आहेत. तर Fe हा 2 इलेक्ट्रॉन लूज करतो, म्हणून इथं Y ची किंमत 2 झाली. अँड इथं Y ची किंमत काढायची आहे तुम्हाला. Y ची किंमत कशी काढायची, तुमच्याकडे किती मेंबर आहेत, 6 मेंबर आहेत CN चे. एक मेंबर 2 इलेक्ट्रॉन याला देत असतो आयर्नला, एक मेंबर 2 इलेक्ट्रॉन आयर्नला देत असतो. हा CN हा 2 इलेक्ट्रॉन, प्रत्येक CN 2 इलेक्ट्रॉन आयर्नला देणार. म्हणल्यानंतर प्रत्येक 6 CN किती इलेक्ट्रॉन देतील, 12 देतील. म्हणून इथं Y ची किंमत किती येईल, 12 येईल. का 12 येईल, कारण इथे 6 मेंबर आहेत इलेक्ट्रॉन देणारे आयर्नला इलेक्ट्रॉन देणारे 6 मेंबर आहेत. प्रत्येक जण 2-2 इलेक्ट्रॉन देणार आहे, म्हणून इथं 6 × 2 लिहिलेलं आहे. तर इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर आयर्नचा 26 असतो. त्याची ऑक्सिडेशन स्टेट ही -2 असते. आणि याच्या CN, प्रत्येक CN 2 इलेक्ट्रॉन देणार असे 6 CN आपल्याकडे आहेत, म्हणजे याचा इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर हा 36 झाला. ओके, कोऑर्डिनेशन नंबर कसा आयडेंटिफाय करायचा, हे बघा. एक्झाम्पल आहे. या एक्झाम्पल मध्ये चौकटी कंसाच्या आतमध्ये 6 मेंबर आहेत, म्हणून याचा कोऑर्डिनेशन नंबर हा 6 आलेला आहे. सेकंड एक्झाम्पल, इथं 2 मेंबर आहेत चौकटी कंसाच्या आतमध्ये, इथे 2 मेंबर आहेत गोल कंसाच्या बाहेर. गोल कंसाच्या बाहेर आणि चौकटी कंसाच्या आत इथं 2 मेंबर आहेत, म्हणून कोऑर्डिनेशन नंबर 2 आलेला आहे. इथं COEN3 इथे 3 मेंबर आहेत, पण हा EN हा बायडेंटेट लिगॅंड आहे, बायडेंटेट, म्हणून कोऑर्डिनेशन नंबर किती आला, 3 आलेला आहे. तर कोऑर्डिनेशन नंबरचं आणि जिओमेट्रीचं काय रिलेशन असतं, जर कोऑर्डिनेशन नंबर 2 असेल तर त्याची जिओमेट्री ही अशी लिनियर असते, म्हणजे या AGNS3 ची जिओमेट्री अशी लिनियर असते. कोऑर्डिनेशन नंबर 4 असेल तर त्याची जिओमेट्री ही अशी टेट्राहायड्रल असते किंवा स्क्वेअर प्लेनर असते. कोऑर्डिनेशन नंबर 5 असेल तर त्याची जिओमेट्री ही ट्रायगोनल, बायपिरॅमिडल किंवा स्क्वेअर पिरॅमिडल असते. आणि कोऑर्डिनेशन नंबर 6 असेल तर त्याची जिओमेट्री ही ऑक्टाहायड्रल असते. ओके, दिस पॉइंट इज ओव्हर. नेक्स्ट, theory of Werner is over. Then isomerism in coordination compound. There are 2 types of isomers of the coordination compound. First type is a structural isomers and second type is a stereoisomer. This structural isomer is differ from each other from bond, means they having different bonds, but stereoisomers have same bond, different spatial arrangement. म्हणजे त्या मेटलच्या कडेने त्याची अरेंजमेंट ही थोडी वेगळी असते, ओके. तर आउट ऑफ विच डिफरंट बॉन्ड, सेम फॉर्म्युला असतो. या
याची केमिकल फॉर्म्युला सेम असतो पण त्याचे बॉन्डिंग हे डिफरंट असतं, तर त्याला स्ट्रक्चरल आयसोमर असं म्हणायचं असतं. त्याचे दोन टाईप आहेत, एक कोऑर्डिनेशन आयसोमर आणि दुसरा लिंकेज आयसोमर. आणि या स्टिरिओ आयसोमर्स मध्ये सेम फॉर्म्युला असतो, डिफरंट प्रॉपर्टीज असतात, सेम बॉन्ड असतो, डिफरंट स्पेशल अरेंजमेंट असतात. त्याचे दोन टाईप आहेत, एक ज्योमेट्रिकल आयसोमर्स म्हणजे सिस ट्रान्स आयसोमर्स आणि ऑप्टिकल आयसोमर्स. सीईटी साठी फार फार महत्वाचा पॉइंट आहे. स्ट्रक्चरल आयसोमर हे एक्झाम्पल बघा, हे दोघं एकमेकाचे स्ट्रक्चरल आयसोमर्स आहेत, हे दोघं एकमेकाचे कोऑर्डिनेशन आयसोमर्स आहेत. कोऑर्डिनेशन आयसोमर म्हणजे हे कोऑर्डिनेशन, इथे 5NH3 आहेत, इथं पण 5NH3 आहेत. याचा इथला फक्त एक SO4 इकडे गेला आणि Br इथं आला, एवढं फक्त इंटरचेंज झालेलं आहे. इथला एक मेंबर इथं गेला, इथला एक मेंबर इथं आला, इथला एक मेंबर इकडे गेला, इकडचा एक मेंबर इकडे आला, म्हणजे ते दोघं एकमेकाचे कोऑर्डिनेशन आयसोमर्स आहेत. ओके, दोघाचा पण कोऑर्डिनेशन नंबर 6च आहे. दोघांमध्ये पण सारखेच मॉलिक्यूल आहेत, फक्त चौकटी कंसाच्या बाहेर आणि चौकटी कंसाच्या आत एवढं त्यांचं डिफरन्शिएशन झालेलं आहे, त्याला म्हणायचं कोऑर्डिनेशन आयसोमर्स. देन लिगॅंड आयसोमर्स. देन लिगॅंड आयसोमर्स, हे बघा लिगॅंड आयसोमर्स मध्ये इथं CONH3 इथं NO2 हा लिगॅंड आहे, तर इथं कुठला लिगॅंड आहे, ONO हा लिगॅंड आहे. म्हणजे ह्याच्या लिगॅंड मध्ये केमिकल फॉर्म्युला तोच आहे पण ह्याच्या लिगॅंड मध्ये थोडं चेंज झालेला आहे, त्याला म्हणायचं लिगॅंड आयसोमर्स असं म्हणायचं. ओके, देन लिंकेज आयसोमर्स. ओके, लिंकेज आयसोमर म्हणजे हे लिंकेज आयसोमर. कोऑर्डिनेशन आयसोमर झालं, एक फक्त चौकटी कंसाच्या आतमध्ये जाणार आणि चौकटी कंसाच्या बाहेरचा एक आतमध्ये येणार, त्याला म्हणायचं कोऑर्डिनेशन आयसोमर. आता लिंकेज आयसोमर, लिंकेज मध्ये काय डिफरंट आहे बघा, इथं CONH3 5 1 2 3 4 5 हे NH3 चे 5 मॉलिक्यूल येतं, याच्या पण NH3 चे 5 मॉलिक्यूल येतं. इथं कोबाल्ट हा NO2 ला, हे तर काही जॉईन होत नसतात, हे चौकटी कंसाच्या बाहेरचे ते जॉईन झालेले नसतात, ते बाहेर स्पिअर मध्ये जॉईन असतात, बाहेर ह्याच्या कक्षेच्या बाहेर जॉईन असतात. मग इथं हा कोबाल्ट हा नायट्रोजनला बाइंड करतो, इथं हा नायट्रोजन आहे, या नायट्रोजनला बाइंड करतो आणि 2 ऑक्सिजन्स त्या साईडला दाखवलेले आहेत. म्हणजे ह्या मेटलचं बॉन्डिंग नायट्रोजन बरोबर ते आहे. आणि या दुसऱ्यामध्ये इथं बाकी सर्व सेम आहे, फक्त ONO आहे, तर ONO मध्ये इथं नायट्रोजन जॉईन झालेला होता, इथं हा कोबाल्ट हा कुणाला जॉईन झालेला आहे, ऑक्सिजनला जॉईन झालेला आहे. NO2 आणि ONO, तर याच्यामध्ये एवढाच फक्त फरक आहे, हा नायट्रोजनला जॉईन झालेला होता, तर हा कोणाला जॉईन झालेला आहे, ऑक्सिजनला जॉईन झालेला आहे. ओके, नायट्रोजनला एक जण जॉईन झालेला आहे, एक जण ऑक्सिजनला जॉईन झालेला आहे, फॉर्म्युले सेम आहेत. म्हणजे लिंकेज मध्ये फरक पडलेला आहे. लिंकिंग मध्ये म्हणजे कोबाल्टने एकदा नायट्रोजनला लिंक केलेले आणि एकदा ऑक्सिजनला लिंक केलेले, ह्या दोघांचा केमिकल फॉर्म्युला तोच आहे. ओके, देन ज्योमेट्रिकल आयसोमेरिझम. atoms or group arranged differently relative to the metal ion. ज्योमेट्रिकल आयसोमरचे आयसोमर्स, हे बघा ज्योमेट्रिकल आयसोमर हा मेटल आहे आणि इकडे 2 NH3 ग्रुप दाखवलेले आहेत. then इथे 2 क्लोरीन
ह्या प्लॅटिनमच्या एका साईडला जॉईन झालेले आहेत आणि इकडे दोन्ही क्लोरीन हे ह्या प्लॅटिनमच्या अपोजिट साईडला जॉईन झालेले आहेत. ओके, हे दोन्ही एकाच बाजूला जॉईन झालेले आहेत म्हणून हा सिस झाला. इथं अपोजिट साईडला जॉईन झालेले आहेत म्हणून हा कुठला झाला, ट्रान्स झाला. दोघाचा केमिकल फॉर्म्युला तोच आहे. दोघांमध्ये पण दोनच अमोनिया आहेत, दोघांमध्ये पण क्लोरीन दोनच आहे, फक्त त्याची अरेंजमेंट ही एकाची सिस आहे, दुसऱ्याची ट्रान्स अरेंजमेंट आहे. इथं पण हे दोन्ही ग्रीन डॉट हे एका साईडला आहेत, इकडे दोन्ही हे अपोजिट साईडला आहेत. म्हणजे एक अरेंजमेंट ही सिस आहे आणि दुसरी अरेंजमेंट ही काय आहे, ट्रान्स अरेंजमेंट आहे. तर तो जिओमेट्रिकल आयसोमर्स झाला. ओके, इथे बघा क्लोरीन हे अपोजिट साईडला जॉईन झालेले, क्लोरीन हे सेम साईडला जॉईन झालेले आहेत. हे सिस, हे ट्रान्स, हे सिस, like this way geometrical isomers. Then optical isomers. Optical isomers म्हणजे काय, ही प्लेन पोलरायझर लाईट आहे. प्लेन पोलरायझर लाईट मध्ये इथे जर आपला केमिकल कंपाऊंड ठेवला तर एक केमिकल फॉर्म्युला सेमच असतो, एक क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट होतं आणि तर दुसरा हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट होतो. म्हणजे एक कंपाऊंड हा आपल्या घड्याळाच्या डायरेक्शन मध्ये रोटेट होतो तर दुसरा त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये रोटेट होतो, तर त्याला ऑप्टिकल्स आयसोमर्स असं म्हणायचं. याला अजून असं म्हणायचं की नॉट सुपरइम्पोजेबल मिरर असतील, इमेज असतील ते कंपाऊंड तर ते ऑप्टिकल आयसोमर्स असं म्हणायचं असतं. इथे बघा लेफ्ट हँड आणि राईट हँड हे दोन्ही एकमेकाच्या मिरर इमेज आहेत. यांना ऑप्टिकल आयसोमर्स असं म्हणायचं. यांना काय म्हणायचं, ऑप्टिकल आयसोमर्स असं म्हणायचं. हे बघा याची मिरर इमेज ही आहे, याची मिरर इमेज ही आहे, म्हणजे हे दोघं एकमेकाचे ऑप्टिकल आयसोमर्स आहेत. याची मिरर इमेज ही आहे, याची मिरर इमेज ही आहे, तर हे एकमेकाचे ऑप्टिकल आयसोमर्स आहेत. याची मग प्लेन पोलरायझर लाईट मध्ये एकाच रोटेशन क्लॉकवाईज होतं, दुसऱ्याचं रोटेशन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये होतं. अजून ही कम्प्लीट हा जो आहे याची मिरर इमेज ही असेल तर ते पण एकमेकाचे ऑप्टिकल आयसोमर्स असतात. ओके, देन आयसोमर पॉइंट इज ओव्हर. देर आर 4 different type of isomers. First one is coordination isomers. Second one is a linkage isomer. Third one is a geometrical isomer or cis trans isomer, and last one is optical isomers. Okay, next bonding in coordination compound. There are many theories explained for the coordination compound, out of which first theory is a ligand valence band theory. For explaining this theory we must know the spectrochemical series. Spectrochemical series आहे ही खूप महत्वाचा आहे पॉइंट. स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये I-, Cl-, F-, OH-, H2O, SCN-, NH3, EN, NO3-, CN- आणि CO-. तुम्हाला हे कोऑर्डिनेशन कंपाऊंड हा चॅप्टर चा स्टडी करत असताना ही थेरी माहितीच असावी लागते, नाहीतर तुम्हाला थेरी समजत नसतात. ओके, ही इकडे वीक फील्ड लिगॅंड असतात आणि इकडे स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड असतात. इकडे वीक फील्ड लिगॅंड असतात, इकडे स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड असतात. आयोडीन, क्लोरीन, फ्लोरीन, OH- H2O हे वीक फील्ड लिगॅंड आहेत, तर CO, CN-, NO2-, EN हे स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड आहेत. ओके, देन व्हॅलन्स बँड थेरी.
Linus Pauling in 1931 explained the valence band theory. Valence band theory satisfactorily explained the structure and magnetic properties of large number of coordination compound. म्हणजे व्हॅलन्स बँड थेरी, वर्नर्स थेरीचे जे ड्रॉबॅक आहेत ते ड्रॉबॅक याच्यामध्ये फुलफिल केलेले आहेत. म्हणजे हा मॉलिक्युलचं स्ट्रक्चर, त्यानंतर मॅग्नेटिक प्रॉपर्टी, ह्या गोष्टी व्हॅलन्स बँड थेरीनुसार एक्सप्लेन करता येतात. तर व्हॉट इज द सायलेंट फीचर ऑफ दिस थेरी? central metal ion or atom have required number of vacant orbital for accommodating the electron donated by ligands. म्हणजे काय बघा, हा सेंट्रल मेटल आयटम आहे समजा कोबाल्ट. तर कोबाल्टचा शेवटच्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन असतात CO+3च्या CO नाही CO+3च्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन असतात. इथे 2 2 2 2 आणि 2. आणि इथं आता या थेरीनुसार, आता आपण स्टडी करत आहोत त्या थेरीनुसार ह्या मेटल आयनकडे अशा व्हॅकंट ऑर्बिटल असल्या पाहिजेत, रिकाम्या ऑर्बिटल असल्या पाहिजेत. किती असल्या पाहिजेत? जर येणार लिगॅंड जर 4 त्याच्याकडे येणार असतील तर या व्हॅकंट ऑर्बिटल त्याच्याकडे 4 असायला पाहिजेत. समजा चौकटी कंसाच्या आतमध्ये असणाऱ्या लिगॅंडची संख्या 4 असेल तर ह्या मेटल आयटमकडे 4 व्हॅकंट ऑर्बिटल असल्या पाहिजेत. चौकटी कंसाच्या आतमध्ये असणाऱ्या लिगॅंड जर 6 असतील तर इथं व्हॅकंट ऑर्बिटल हे 6 असल्या पाहिजेत. असं या थेरीचं फर्स्ट पोस्टुलेट्स आहेत. बघा, सेंट्रल मेटल आयटम और आयन रिक्वायर्ड व्हॅकंट ऑर्बिटल फॉर अकोमोडेटिंग द इलेक्ट्रॉन डोनेटेड बाय लिगॅंड. म्हणजे लिगॅंडचे इलेक्ट्रॉन घेण्यासाठी मेटलकडे रिकाम्या ऑर्बिटल असायला पाहिजेत. नंबर ऑफ व्हॅकंट ऑर्बिटल इक्वल टू कोऑर्डिनेशन नंबर. किती असायला पाहिजेत? कोऑर्डिनेशन नंबर एवढा. आणि कोऑर्डिनेशन नंबर केवढा असतो की चौकटी कंसाच्या आतमध्ये मेटल सोडून जेवढे मेंबर असतात त्याची संख्या म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर असतो. व्हॅकंट ऑर्बिटल कोणत्या असायला पाहिजेत? S असावी, P असावी, D असावी, F असावी. पुढे अजून सायलेंट फीचर, दिस व्हॅकंट ऑर्बिटल गोज ऑन हायब्रिडायझेशन टू फॉर्म सेम नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल. म्हणजे काय, ह्या व्हॅकंट ऑर्बिटल आहेत ना त्या हायब्रिडायझेशनला जायला पाहिजेत. हायब्रिडायझेशन म्हणजे बघा, ह्या व्हॅकंट ऑर्बिटल आहेत ह्या आणि ह्या मिक्स व्हायला पाहिजेत, एकमेकाच्या जवळ यायला पाहिजेत. याला हायब्रिडायझेशन असं म्हणायचं. या व्हॅकंट ऑर्बिटल ह्या एकत्र यायला पाहिजेत आणि अशा हायब्रिड ऑर्बिटल तयार व्हायला पाहिजेत. हे बघा, sp3d2 अशी हायब्रिड ऑर्बिटल तयार व्हायला पाहिजेत. पहिलं पोस्टुलेट्स काय, व्हॅकंट ऑर्बिटल असायला पाहिजेत. किती असायला पाहिजेत? त्याचे कोऑर्डिनेशन नंबर एवढा. म्हणजे ह्या एक्झाम्पल मध्ये बघा, याचा कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे तर याच्याकडे किती कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे. तुम्हाला काढायला शिकवलेलं आहे पहिलंच. तर कोऑर्डिनेशन नंबर 4 म्हणजे 4 ऑर्बिटल व्हॅकंट असल्या पाहिजे आणि त्याचं हायब्रिडायझेशन व्हायला पाहिजे. तर हे sp3 का लिहिलेलं आहे मी? हे कुणाचा बॉक्स आहे? Sचा. आणि हे 3 पुन्हा कुणाचे बॉक्स आहेत? Pचे. म्हणून काय म्हणायचं त्याला? sp3 हायब्रिडायझेशन. ओके. This vacant orbital goes hybridization to form number of hybrid orbital. Each ligand has a least one orbital containing lone pair of electron. प्रत्येक लिगॅंडकडे येणाऱ्या प्रत्येक लिगॅंडकडे एक तरी जोडी लोन पेअरची असायला पाहिजेत. कमीत कमी एक तरी जोडी. ऍटलिस्ट येणाऱ्या लिगॅंडकडे ऍटलिस्ट कमीत कमी एक तरी इलेक्ट्रॉनची जोडी असायला पाहिजे. व्हॅकंट हायब्रिड ऑर्बिटल filled with ligand to form the coordinate bond. म्हणजे काय, ह्या ज्या व्हॅकंट ऑर्बिटल आहेत ह्याच्यामध्ये कोण इलेक्ट्रॉन टाकणार आहे? जे लिगॅंड येणारे आहेत, जे डोनर येणारे आहेत, जे चौकटी कंसाच्या आतले मेटल सोडून मेंबर आहेत ते लोक याच्यामध्ये इलेक्ट्रॉन टाकणार आहेत. आणि मग इलेक्ट्रॉन टाकल्यानंतर ह्या मेटलमध्ये आणि त्या ज्याने इलेक्ट्रॉन टाकलेले आहेत त्याच्यामध्ये बॉन्ड तयार होत असतो.
Okay. Vacant orbital filled with ligand to form the coordinate bond. Coordinate bond is stronger if overlapping is greater. जर overlapping greater असेल तर bond हा stronger bond तयार होत असतो. Vacant orbital of metal ion undergoes this suitable hybridization to yield the set of hybrid orbital. हे hybridization ला जातात आणि hybrid orbital तयार होत असतात. ओके. strong filled ligand, strong filled ligand जर येणारा मेंबर म्हणजेच हा येणारा मेंबर म्हणजेच हा देणारा मेंबर हा या एक्झाम्पल मध्ये बघा Cl आहे म्हणजे तो वीक फील्ड लिगॅंड आहे. या Cl च्या ठिकाणी जर Cl असलं असतं तर काय म्हणायचं, त्याला स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड म्हणायचं. जर वीक फील्ड लिगॅंड म्हणजे येणारा मेंबर हा वीक फील्ड असेल तर येणारा मेंबर हा वीक फील्ड असेल तर ह्या रिकाम्या ऑर्बिटल मध्ये गुपचूप येऊन बसतो. पण जर येणारा मेंबर हा स्ट्रॉंग फील्ड असेल आणि आतमध्ये असे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतील म्हणजे एकटे इलेक्ट्रॉन असतील तर त्याला त्याच्या जोड्या करायला लावतो. तो जर येणारा लिगॅंड हा स्ट्रॉंग फील्ड असेल तर तो त्या ॲटमला जोड्या करायला लावतो. उदाहरणार्थ हा एक्झाम्पल NiCN4 चं आहे. तर NiCN4 मधला हा Cn स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड आहे. स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड आहे म्हटल्यानंतर तो ह्या दोघांना जोडी करायला लावतो, पिअरिंग करायला लावतो. पिअरिंग करायला लावल्यानंतर अशा प्रकारची पिअरिंग होतं आणि मग आतली ऑर्बिटल रिकामी होते अजून एक. मग कुठलं हायब्रिडायझेशन होतं, DsP2 हायब्रिडायझेशन होत असतं. म्हणून इथे लिहिले when strong filled ligand like ammonia Cn- involved in formation of complex they causes the pairing of electron. ते काय करतात, इलेक्ट्रॉनचं पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन करतात. कुणाचं पेअरिंग, कुणाच्या इलेक्ट्रॉनचं पेअरिंग करतात, मेटल आयनच्या. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज अ स्पिन पेअरिंग. याला स्पिन पेअरिंग असं म्हणायचं. इथं फॉर्मेशन ऑफ NiCl4-2 या एक्झाम्पल मध्ये हा Ni इथं लिहिलेला आहे Ni, तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन Ni चं लिहिलेलं आहे मी इथे. येणारा लिगॅंड कुठला आहे, Cl. हा वीक फील्ड लिगॅंड आहे. वीक फील्ड लिगॅंड असल्यामुळे तो पिअरिंग करत नाही. जे रिकाम्या जागा आहे तिथे येऊन बसतात. रिकाम्या जागा अशी आहे तिथे येऊन बसल्यानंतर किती जण येणार आहेत, 4 जण येणार आहेत. आल्यानंतर ते स्वतःचे इलेक्ट्रॉन याच्यामध्ये टाकतात आणि कुठल्या टाईपचं हायब्रिडायझेशन होतं, sp3 टाईपचं हायब्रिडायझेशन होतं. ओके. इथं sp3 टाईपचं हायब्रिडायझेशन होतं. आता याची जर मॅग्नेटिक प्रॉपर्टी तुम्ही पाहिली तर आपल्याला माहितीये जर त्या आयटम मध्ये किंवा त्या कंपाऊंड मध्ये जर असे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतील तर तो आयटम किंवा तो कंपाऊंड हा पॅरामॅग्नेटिक असतो. म्हणजे NiCl4 हे पॅरामॅग्नेटिक आहे कारण त्याच्याकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत. ओके. आता इथं बघा NiCN4-2 हे याचं एक्झाम्पल आहे, एक्सप्लेनेशन आहे. NiCN4-2 NiCN4-2 मधला Cn- हा स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड आहे. मग हे जे अनपेअर्ड आहे त्याला पिअरिंग करायला लावतो. हे पिअरिंग झालं. आता पिअर आहेत म्हणजेच हा कंपाऊंड हा डायमॅग्नेटिक आहे, पॅरामॅग्नेटिक नाही. पिअर करायला लावलं म्हणजे एक इथली जागा रिकामी झाली आणि रिकामी जागा असल्यामुळे हायब्रिडायझेशनचा टाईप बदलला आणि कुठल्या टाईपचं हायब्रिडायझेशन झालं, DsP2 टाईपचं हायब्रिडायझेशन झालं. म्हणजे तोच कंपाऊंड आहे. इथं NiCN4 याचा कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे, याचा पण कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे. पण हा NiCN4 हा वीक फील्ड आहे म्हणून तो पॅरामॅग्नेटिक आहे आणि NiCN4 हा स्ट्रॉंग फील्ड आहे म्हणून तो डायमॅग्नेटिक आहे. ओके. इट इज अ डायमॅग्नेटिक. मग NiCl4 मध्ये हायब्रिडायझेशन sp3 होतं तर NiCN4 मध्ये हायब्रिडायझेशन DsP2 टाईपचं हायब्रिडायझेशन होत असतं. असं स्ट्रॉंग फील्ड आणि वीक फील्ड लिगॅंड असतात. ओके. देन जॉमेट्री अँड शेप. जर sp हायब्रिडायझेशन झालं, आता आपण 2 एक्झाम्पल बघितले होते. एकामध्ये झालं होतं sp3 टाईप ऑफ हायब्रिडायझेशन. तर sp3 हायब्रिडायझेशन झालं तर कुठलं स्ट्रक्चर तयार होतं, टेट्राहायड्रल तयार होतं. आणि 2 नंबरला NiCN4
4 हे एक्झाम्पल बघितलं होतं. तिथं हायब्रिडायझेशन होतं DsP2 हायब्रिडायझेशन असेल तर त्याचं स्ट्रक्चर हे कोणतं तयार होतं, स्क्वेअर प्लेनर स्ट्रक्चर तयार होत असतं. आता हायब्रिडायझेशन वरून जॉमेट्रीज कशा तयार होतात, फार महत्वाचा पॉईंट इथं एक्झामला तुम्हाला विचारलं जात असतं. SP टाईपचं हायब्रिडायझेशन असेल तर स्ट्रक्चर हे लिनियर तयार होतं. SP2 टाईपचं हायब्रिडायझेशन असेल तर स्ट्रक्चर ट्रायगोनल प्लेनर तयार होतं. SP3 टाईपचं हायब्रिडायझेशन असेल तर स्ट्रक्चर हे टेट्राहायड्रल तयार होतं. DsP2 टाईपचं हायब्रिडायझेशन असेल तर स्ट्रक्चर हे स्क्वेअर प्लेनर तयार होतं. DsP3 टाईपचं हायब्रिडायझेशन असेल तर स्ट्रक्चर हे ट्रायगोनल तयार होतं. अशा प्रकारे स्ट्रक्चर हे कशावरती डिपेंड असतात, हायब्रिडायझेशन वरती डिपेंड असतात. आणि हायब्रिडायझेशन हे कशावरती डिपेंड असतात, स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड आहे का वीक फील्ड लिगॅंड आहे याच्यावरती ते डिपेंड असते. देन हायब्रिड ऑर्बिटल्स अँड बॉन्डिंग इन ऑक्टाहायड्रल लिगॅंड. ओके, जर या एक्झाम्पल मध्ये NH3 आहे, हा NH3 इथं येणारे 6 हा कोऑर्डिनेशन नंबर आहे, म्हणजे 6 जागा रिकाम्या करायचे, त्याला 6 जागा रिकाम्या करायचेत म्हणल्यानंतर इथं D2sp3 हायब्रिडायझेशन होतं आणि ऑक्टाहायड्रल स्ट्रक्चर तयार झालेलं दिसतं. देन हायब्रिड ऑर्बिटल स्क्वेअर प्लेनर स्ट्रक्चर, इथं स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड आहे. स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड असल्या कारणानं याला पिअरिंग करायला लावतो तो, आणि पिअरिंग करायला लावल्यामुळे DsP2 हायब्रिडायझेशन होतं. DsP2 हायब्रिडायझेशन होत असतं आणि DsP2 हायब्रिडायझेशन झाल्यानंतर स्ट्रक्चर हे टेट्राहायड्रल तयार होतं. ओके, हायब्रिड ऑर्बिटल ऑफ टेट्राहायड्रल आयन्स, इथं बघा हा OH4 इथं पिअरिंग होत आहे. पिअरिंग झाल्यानंतर डायमॅग्नेटिक स्ट्रक्चर तयार होतं, कारण ऑल सगळे पिअर आहेत आणि किती जण येणारे तिथले 4 म्हणून 4 जणांच्या जागा रिकाम्या केल्या जातात तिथल्या, आणि हायब्रिडायझेशन SP3 होतं. SP3 हायब्रिडायझेशन झाल्यानंतर इथं आपण पाहिलेलं आहे SP3 हायब्रिडायझेशन झालं तर टेट्राहायड्रल स्ट्रक्चर होतं, आणि DsP2 हायब्रिडायझेशन झालं तर स्क्वेअर प्लेनर स्ट्रक्चर तयार होत असतं. देन ड्रॉबॅक ऑफ व्हॅलन्स बँड थेरी does not explain the color of the coordination compound. Valence band theory does not explain color. It can't explain the magnetic behavior based on geometry. Geometry वरून magnetic properties आणि explain केलेल्या नाहीत. It does not explain why some called as inner and outer complex. त्याने एक्सप्लेन केलं नाही काही लाइनर कॉम्प्लेक्स का म्हणायचं आणि आउटर कॉम्प्लेक्स असं का म्हणायचं. इट फेल्ड टू प्रिडिक्ट द एक्झॅक्ट जॉमेट्री ऑफ कॉम्प्लेक्स विथ कोऑर्डिनेशन नंबर 4. इट फेल्ड टू मीन्स एक्झॅक्ट जॉमेट्री कोऑर्डिनेशन नंबर 4 ची सांगता आलेली नाही. ओके, देन नेक्स्ट थेरी, सेकंड थेरी. फर्स्ट इज ओव्हर second theory of valence band theory. First valence band theory is over. Crystal field theory. Crystal field theory. Crystal field theory was proposed by Van Wolk. Crystal field theory assumed that interaction between metal ion and ligand is a perfectly electrostatic in nature. Crystal field theory focused on energies of d orbital. d orbital च्या एनर्जी वरती त्यांनी फोकस दिलेला आहे. लिगॅंड म्हणजे काय, निगेटिव्ह चार्ज और निगेटिव्ह कंपाऊंडला म्हणायचं. लिगॅंड मेटल बॉन्डिंग इज एंटायरली आयनिक. स्ट्रॉंग फील्ड असेल तर लो स्पिन तयार करतो, लो स्पिन होते, आणि वीक फील्ड असेल तर हाय स्पिन तयार होतो. इट इज अ सेंट्रल आयडिया ऑफ द क्रिस्टल फील्ड थेरी. द सायलेंट फीचर ऑफ द क्रिस्टल फील्ड थेरी. Central metal or ion is surrounded by various ligands which are either negative charge or neutral molecule. इथे बघा, central metal ion, this is a central metal ion, it is surrounded by ligand. This ligand is nothing but it is a neutral molecule or negative charge. सेंट्रल मेटलला कोण सराउंडिंग केलेलं असतं, निगेटिव्ह आयनने किंवा न्यूट्रल मॉलिक्युलने सराउंडिंग केलेलं असतं. दिस इज अ फर्स्ट पोस्टुलेट. सेंट्रल ॲटम और आयन सराउंडेड बाय लिगॅंड विच आर आयदर निगेटिव्ह चार्ज और न्यूट्रल मॉलिक्युल. इलेक्ट्रोस्टॅटिक इंटरॅक्शन बिटवीन लिगॅंड अँड मेटल. लिगॅंड कुणाला म्हणायचं, हे जे येणारे यव म्हणजे लिगॅंड आहे, आणि ह्या दोघांमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन होत असतं. Okay, Fe and CO+3 central metal atom have 5 degenerate d orbitals. d चे 5 बॉक्स असतात,
त्या 5 बॉक्सची नावं काय असतात? DXY, DYZ, DXZ, DX2-Y2 आणि DZ2. इथे सेट दाखवलेले आहे d ऑर्बिटलचे. DXY, DYZ, DZ2, DXY, DX2-Y2 हे d ऑर्बिटलचे वेगवेगळे सेप असतात. देन नेक्स्ट सायलेंट फीचर, फील्ड लिगॅंड अप्रोचेस द मेटल आयन. ज्यावेळेस लिगॅंड मेटल आयनला अप्रोच व्हायला चालू करतात, म्हणजे जवळ 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 मेटलच्या यायला चालू करतात. हे लिगॅंड ह्याच्या बरोबर ती बॉन्ड तयार करण्यासाठी मेटल जवळ जवळ यायला चालू करतात. तेव्हा काय होतं बघा, फील्ड लिगॅंड अप्रोचेस द मेटल आयन ड्यू टू रिपल्शन, डिजेनरेसी ऑफ d ऑर्बिटल इज डिस्ट्रॉयड. म्हणजे काय, हे बघा मेटल आयन असतात ना, हे मेटलच्या डी चे हे बॉक्स आहेत, मेटलचे d ऑर्बिटल आहेत ना त्याचे बॉक्स आहेत. हे पण मेटलच्या d ऑर्बिटलचे बॉक्स आहेत. ज्यावेळेस लिगॅंड मेटलच्या जवळ जवळ यायला लागतात त्यावेळेस ह्या 5 जणांचं ही सारखीच एनर्जी असते बघा ह्या सगळ्यांमध्ये. ज्यावेळेस लिगॅंड त्याच्याकडे यायला लागले की ह्याचं स्प्लिटिंग होतं, म्हणजे याचं ब्रेकिंग होतं, म्हणजे याची भांडण होतं. 2 जण एका बाजूला जातात आणि 3 जण एका बाजूला जातात. ओके, कधी जातात हे बाजूला बाजूला? ज्यावेळेस लिगॅंड त्याच्याकडे यायला लागतात त्यावेळेस ते जातात. म्हणून इथं लिहिलेलं आहे डिजेनरेसी ऑफ d ऑर्बिटल इज डिस्ट्रॉयड. डिजेनरेसी म्हणजे एका लाईनला असतं ते डिस्ट्रॉय होऊन जातं. अँड स्प्लिट इनटू 2 ग्रुप. मग त्याचं 2 ग्रुप मध्ये डिवायडेशन होतं. एकाला म्हणायचं T2G आणि दुसऱ्याला म्हणायचं EG. T म्हणजे ट्राय, म्हणजे 3 जण जिकडे जातात तिकडं, आणि EG म्हणजे इवन म्हणजे 2, इथं 2 जिकडे जातात ते. अशा 2 ग्रुप मध्ये डिवायडेशन होतं. इथं बघा 2 ग्रुप मध्ये डिवायडेशन झालेलं आहे. या 5चं ब्रेकिंग होऊन 2 ग्रुप मध्ये डिवायडेशन झालेलं आहे. कधी होतं? ज्यावेळेस त्याच्याकडे लिगॅंड येत असतात तेव्हा त्याचं स्प्लिटिंग होत असतं. ओके, इथं ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स साठी दाखवलेलं आहे. ऑक्टाहेड्रलला 6 लिगॅंड असतात, 1 2 3 4 5 6. ओके, ह्या 5 ह्या ज्या ऑर्बिटल असतात डीच्या, हे डीचे म्हणजे हे मेटलचे ऑर्बिटल आहेत. मेटलच्या ऑर्बिटल हे DZ2 आहे ना, ते ऍक्सिस वरती आहे बघा, ह्या Z ऍक्सिस वरती, ह्या ऍक्सिस वरती, आणि DX2-Y2 ही एक ऍक्सिस वरती आहे बघा. इथं छोटे छोटे बाण दिसतात. पण हे बाकीचे DXY, DYZ, DXZ हे इन बिटवीन ऍक्सिस आहेत, हे इन बिटवीन ऍक्सिस आहेत. म्हणून इथं हे लिगॅंड येताना कुठून येतात? ऍक्सिस वरून येत असतात. मग ऍक्सिस वरून लिगॅंड यायला लागले की ऍक्सिस वरच्या ऑर्बिटलला त्याची एनर्जी वाढवावी लागते. ऍक्सिस वरच्या ऑर्बिटलला त्याची एनर्जी वाढवावी लागते. आणि ऍक्सिस वरती असणाऱ्या 2 ऑर्बिटल कुठले आहेत? हे बघा, ऍक्सिस वरती असणाऱ्या कुठल्या 2 ऑर्बिटल आहे? DZ2 आणि DX2-Y2. म्हणून इथं DZ2 आणि DX2-Y2 ही वरती गेलेले आहेत, आणि DXY, DYZ, DXZ हे खालच्या साईडला आलेले आहेत. असं काय होतं? कारण येणारे लिगॅंड कुठून यायला लागलेले आहेत? ऍक्सिस मधून यायला लागलेले आहेत. थोडक्यात हे शत्रू यायला लागले त्याच्यावरती अटॅक करायला शत्रू यायला लागलेत. म्हणल्यानंतर या ऍक्सिस वरती असणारी ह्याच्या लाईन मध्ये असणारी पहिल्यांदा ऍक्टिव्ह होतील. ती पहिले स्वतःची एनर्जी तिथे लावायला चालू करतील. म्हणून हे बघा, ऍक्सिस वरती असणाऱ्याने स्वतःची एनर्जी वाढवली. हे बघा, ऍक्सिस वरती असणाऱ्याने स्वतःची एनर्जी वाढवलेली. ओके, म्हणून इथं ऍक्सिस वरच्याने स्वतःची एनर्जी वाढवलेली दिसते. ओके, इथं ऍक्सिस वरच्या, आणि मग अशा प्रकारे स्प्लिटिंग होत असतं. म्हणून तर थेरीला नाव आहे क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग, क्रिस्टल फील्ड थेरी. इथं क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग याची व्हॅल्यू असते 10 असते. आणि ड्यू टू रिपल्शन orbital along the axis ligand required higher energy while those lying in between required less energy. जे ऍक्सिसला असतात त्याला हायर एनर्जी लागते, हायर एनर्जीला जातात, आणि इन बिटवीन जे असतात, जे मध्ये असतात, आता डीच्या ज्या ऑर्बिटल ऍक्सिस वरती असतात, म्हणजे ह्या टोटल डीच्या ज्या ऑर्बिटल ऍक्सिस वरती असणार आहेत त्यांची एनर्जी वाढते, आणि इन बिटवीन वाल्याची त्याच्यापेक्षा कमी असते. म्हणून इथं लिहिलेलं आहे ऍक्सिस वरती असणाऱ्याची एनर्जी वाढते आणि इन बिटवीन असते त्याची एनर्जी कमी होते.
डज नॉट ओव्हरलॅपिंग. इट डज नॉट शो दी ओव्हरलॅपिंग दाखवत नाही. फ्रॉम क्रिस्टल फील्ड स्टॅबिलिटी एनर्जी, स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स कॅन बी नोन. ओके. ऍप्लिकेशन ऑफ क्रिस्टल फील्ड थेरी फॉर टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्स. टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्स मध्ये हे बघा, लिगॅंड 1 2 3 4 असे 4 लिगॅंड येतात. 4 लिगॅंड येताना टेट्राहायड्रल जर असेल तर 4 कॉर्नर वरून येतात, म्हणजे त्याची एनर्जी अशा प्रकारे जर असं स्ट्रक्चर असेल तर हे 3 वरती जातात आणि 2 खाली येतात, असे 2 खाली येतात आणि 3 वरती जातात. हे बघा, लिगॅंड, येणारे लिगॅंड हे इन बिटवीन ऍक्सिस असतात. इथं एक्स ऍक्सिस आहे, इथे वाय ऍक्सिस आहे आणि इथे झेड ऍक्सिस आहे. टेट्राहायड्रलला लिगॅंडचा अटॅक हा ह्या एक्स ऍक्सिसच्या आणि हा वाय ऍक्सिसच्या ह्या आणि झेड ऍक्सिसच्या मधून होतो. बघा, इथं हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय आहे, हा झेड आहे. लिगॅंड येणारा इन बिटवीन येत आहे, इथं आपण इन बिटवीन येत आहे. म्हणून आता ह्या केसमध्ये इन बिटवीन ऍक्सिसची एनर्जी वाढलेली आहे. आणि इन बिटवीनची लोक कोणती आहेत? इन बिटवीन डी ऑर्बिटलच्या सेप मधली इन बिटवीनची लोक कुठली आहेत? डी वाय झेड, डी एक्स झेड, डी एक्स झेड आणि डी वाय झेड अशी ही 3 लोक आहेत. म्हणून टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्स मध्ये ही 3 जण वरती गेलेली तुम्हाला दिसतात आणि 2 खाली आलेली दिसतात तुम्हाला. ओके. आणि ऑक्टाहायड्रल मध्ये ऍक्सिस मधून येतात, म्हणून याची ऍक्सिस मधून आल्यानंतर ऑन ऍक्सिसची लोक वरती गेलेली दिसतात आणि इन बिटवीनची खाली गेलेली दिसतात. ओके. ह्या दिस इज रिगार्डिंग, जर 2 गेलेली असतील वरती तर ते ऑक्टाहायड्रल केस असते आणि जर 3 वरती गेलेली असतील तर ती टेट्राहायड्रल केस असते. क्रिस्टल फील्ड इफेक्ट ऑफ लिगॅंड ऑन द स्प्लिटिंग. जर लिगॅंड हा वीक फील्ड असेल तर तो लिगॅंड जर वीक फील्ड असेल तर ह्या स्प्लिटिंग मधलं डिस्टन्स जास्त नसतं. लिगॅंड हा वीक फील्ड असेल तर ह्या स्प्लिटिंग मधलं डिस्टन्स जास्त नसतं, म्हणजे येणारे इलेक्ट्रॉन मेटल मध्ये असणारे इलेक्ट्रॉन हे इथं पण असतात आणि इथं पण असतात. मात्र लिगॅंड हा स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड असेल तर ह्या दोघातलं डिस्टन्स हे खूप जास्त असतं. मग अशा केसेसमध्ये पिअरिंग करत चालावं लागत असतं. म्हणजे जर 4 इलेक्ट्रॉन असतील तर इथं 2 असे द्यावे लागतात. मात्र डिस्टन्स जर कमी असेल तर असे इलेक्ट्रॉन द्यावे लागतात, 1 2 3 आणि नंतर वरती 4. ओके. जर वीक फील्ड लिगॅंड असेल तर अशा प्रकारे अंतर कमी असतं. अंतर कमी असल्यानंतर 1 इलेक्ट्रॉन सगळ्यांना द्यावा लागतो. मात्र स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड असेल तर खालच्याला इलेक्ट्रॉन असे लाईन देऊन घ्यावे लागतात, वरती इलेक्ट्रॉनला जाता येत नाही. मग अशा केसेसमध्ये हा हाय स्पिन कॉम्प्लेक्स तयार होतो, तर हा स्ट्रॉंग फील्ड लिगॅंडचा लो स्पिन कॉम्प्लेक्स तयार होत असतो. ओके. इथं पण बघा, वीक फील्ड लिगॅंड ही केस आहे वीक फील्ड लिगॅंडची. तर इथे वीक फील्ड लिगॅंड मध्ये डिस्टन्स कमी आहे, सगळ्यांना 1 इलेक्ट्रॉन मिळालेला आहे, म्हणजे हा हाय स्पिन कॉम्प्लेक्स आहे. स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड मध्ये डिस्टन्स जास्त आहे, इलेक्ट्रॉनला वरती चढता आलेला नाही, त्यामुळे इथे पिअरिंग झालेला आहे, म्हणजे हा लो स्पिन कॉम्प्लेक्स आहे. म्हणजेच स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड असेल तर लो स्पिन कॉम्प्लेक्स असतो आणि वीक फील्ड लिगॅंड असेल तर हाय स्पिन कॉम्प्लेक्स तयार करत असतो. इथं D4 मध्ये आणि D4 मध्ये बघा, जर वीक फील्ड लिगॅंड असेल तर हा हाय स्पिन कॉम्प्लेक्स तयार झालेला आहे आणि स्ट्रॉंग फील्ड असेल तर लो स्पिन कॉम्प्लेक्स तयार झालेला आहे. P5 here is a weak field ligand, high spin complex is prepared, then strong field ligand prepare the low spin complexes. Limitation of crystal field theory: it does not explain the s and p orbital, it does not explain the pi bonding, it cannot explain the partly covalent nature of metal ligand bond. Spectrochemical series: water is a stronger ligand than OH, which does not explain satisfactorily.
Then application of coordination compound. Why it is necessary to study the coordination compound? Because it is a very essential for extraction of metal. It is also useful in analytical chemistry, also biological importance. It is used in medicines, electroplating, and for estimation of hardness of water to modify the redox behavior of metal ion. It is use of coordination compound, so it is necessary to study the coordination compound or coordination chemistry. Let us discuss some MCQs which is asked many times in exam. First MCQs. IUPAC name of PTNS3 BrNO3Cl is. फर्स्ट आपल्याला ठरलेलं आहे, मगाशीच आपण सोडवलेलं आहे. अगोदर इथं असला असता चौकटी कंसाच्या अगोदर तर त्याला घेतलं असतं, मात्र नाही. आपण आतमध्ये जाऊयात. आतमध्ये गेल्यानंतर ह्या अमोनिया आहे, हा ब्रोमीन आहे, हा नायट्रोजन आहे, हा क्लोरीन आहे. मग अमोनियाचा ए पहिला येतो. किती लोक आहेत अमोनियाचे? 3, म्हणून काय म्हणायचं? टेट्रामेन. पुढे कुणाचं नाव आहे? बी, ब्रोमीन, ब्रोमोडो. पुढे कोण आहे? नायट्रोजन नंतर असते, अगोदर क्लोरीन असते अल्फाबेटिकली, म्हणून क्लोरो. हा कोण आहे? नायट्रो. आणि हा प्लॅटिनम. किती चार्ज आहे? +4. आणि इथं चौकटी कंसाच्या बाहेर क्लोराइड. ओके, मीन्स ऑप्शन सी इज करेक्ट वन. देन सेकंड, पेंगुइन ब्लू इज फेरिसायनाइड, फेरस cyanide, Fe3, FeCN64. It is second option B is correct one. Primary and secondary valency of platinum in En2Cl2r. Answer D is correct one. Primary valency is a 2 and secondary valency is a 6. Why it is a 6? Because En is a bidentate ligand. Here is a 2 number, but electron donated is a 4, so 4 plus 2, it is a 6. Option number B is correct one. Then complex ion CONH3 NO2 plus 2 and CONH4 NH35 ONO are called as B geometrical isomers. It is called as a linkage isomers because here is a NO2 and here is a ONO, only linking of cobalt with nitrogen, and here linking of cobalt with oxygen. Linkage is a different one, so that option number B is correct one. Okay, then which of following has a square planar structure? A, NiCl4-2, NiCN4-2, none of this. Option C is correct one. NiCN4-2 is a square planar structure. Which of the following has a magnesium? Option number A, chlorophyll. Option number B, hemocyanin. C, carbonic anhydrate. D, vitamin B12. A, chlorophyll is correct one because it contains magnesium. More salt is B, FeSO4 NH4 twice SO4 6S2 is a more salt. Which of the following shall form the octahedral complex? Octahedral means if there is a D8 octahedral complex is formed, so that option number B is correct one. Then EDTA is used for estimation of option number A, Na plus and K plus. Option number B, Cl minus and Br minus ion. Option number C, Cu plus and Cs plus ion. Option number D, Ca plus and Mg plus ion. Answer D is correct one because EDTA is used for estimation of calcium and magnesium present in water. The next 10 number MCQs. The solution of complex CuNH3 and SO4 is in water will. Option number A, give the test of Cu plus ion, give the test of NH3, give the test of SO4 ion, does not give the test of any above. ह्याला जर आयोनाइज केलं, पाण्यामध्ये टाकलं
तर कुणाची टेस्ट आपल्याला कळते? फक्त तुम्हाला टेस्ट करणारी SO4ची, कारण SO4 फक्त आयोनाइज होते. ही लोक एकमेकाला सोडत नाहीत, म्हणून याचं आयोनायझेशन होत नाही. मग ऑप्शन नंबर सी इज करेक्ट वन. ओके, थँक्यू.